जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. डोक्याला पेन होतो? नाही, जास्त वेळ घरी नसतो ना, त्यामुळे कमी होतो. काय? बाहेर जास्त कामानिमित्त असल्यामुळे पेन कमी होतो डोक्याला. डोक्याला हा पेन का सुरू केला सांगा? पेन दिल्या त्यावेळेला पेन दिला म्हणून. ॲक्च्युली आम्ही पण अगोदर पत्रिकाचं जरा बघत होतो. तर पत्रिका दोघेच? हो, आम्ही बघितलं कारण जशी पत्रिका कुठे बघत होता? आम्ही ऑनलाईनच्या याच्यावरती ज्योतिषी त्यांच्याकडे. म्हणून आम्ही प्रयत्न पण केला थोडा अल्टर करायचा. पण मग ते गुणांचं काय केलं जुळवायचं? ते पुढे गुण त्यांचे बाबा हो बोलले, मग सगळ्यांचं होच आहे. बाबांनी हो म्हटल्यावर गुण जुळले. सुरुवात कोणी केली? तिनेच केली असं. काय काय? नाही, सुरुवात त्यांनीच केली. कशी? चॉकलेट आणायचे मला. आणि सगळ्यात चांगला तुमचा एक गुण दिलाय की तुमचा मूड जर चांगला नसेल तर तुम्ही सगळ्यांचा मूड कसा खराब होईल याचा प्रयत्न करता. हे नक्की माझ्या मुलीने लिहिलं. मला हे पहिल्यांदा कळलं. फक्त मैत्रीण म्हणजे भेटणं आणि फिरणं वाली मैत्रीण. आणि ही प्रेमाची मैत्रीण म्हणजे काय? एकटं दोघंच फिरणं. 10 मराठी चित्रपटांची नावं सांग. माहेरची साडी, दादाच्या बांगड्या. दादाच्या बांगड्या हा कुठे तुमच्याकडे गोरेगावला आला होता का चित्रपट? केळकर कॉलेजचं कोण आहे? तर मी आणि माझ्या मैत्रिणींनी हात वर केला आणि ह्यांनी नेमकं तेव्हा मागे बघितलं आणि हे बोलले की अरे ती केळकर कॉलेजची. तर हे म्हटले की हा ती राईटवाली खूप छान आहे ना. 1 मिनिट. रागवल्यावरती डोळे एकदम मोठे करून मला दाखवते. भीती वाटते त्याची कधी कधी. तर ते तिने नाही केलं पाहिजे. लेकरू घाबरतंय. लगेच मे महिन्यामध्ये साखरपुडा, डिसेंबर मध्ये लग्न. म्हणजे त्याने सांगितलं डिसेंबर नंतर जो फ्लॅट झालो. असं का केलं तुम्ही? म्हणजे मला कळलं नाही. डिसेंबरला लग्न संपलं, आयुष्य संपलं. तुमच्या येण्यानंतर ते म्हणतात लोकांची आयुष्य सुरू होतात. यांचं म्हणणं संपलं. आणि आपली पाणी घेऊन आली आणि मी बघून थोडासा शॉक झालो. मी आता मोठी लोक निर्माते वगैरे त्यांच्या घरात बसलोय, तर कामवाली इतकी सुंदर असेल असा अंदाज नव्हता आला. नेमकं आउटडोअरला गेल्यावरच सगळ्यांना बायका गर्लफ्रेंड आठवायला लागतात. म्हणजे घरात इथे कधीच बोलणं होत नाही. आउटडोअरला गेल्यावर कशी आहे जानू येते, एक नंतर सुरू होत. बघूया एक खेळ. या खेळामध्ये ना ती उशी आहे, ती तुम्ही पास करायची. हां, एकेकाकडे जाईल, गाणं सुरू होईल. ज्याच्याकडे उशी थांबणार त्यांना एक शिक्षा मिळणार. त्यांनी जर ती शिक्षा व्यवस्थित पार केली किंवा पूर्ण केली शिक्षा, तर या माऊलीला आज तुम्ही बक्षीस मिळवून देणार. तेव्हा हे गाणं. आई मला खेळायला जायचे, जाऊ दे नवा. नदीमध्ये पवायला जायचे, जाऊ दे नवा. माझा सगळा अभ्यास झाला. आई, पहिली शिक्षा आई. शिक्षा देऊन बक्षीस मिळतं हे म्हणजे चांगलं आहे. त्यांनाही मिळणार आहे. बरं, एक कुठलाही अंक सांगा 1 ते 10 मधला. 9. 1 2 3 4 5 8 9. ही शिक्षा तुमच्यासाठी. अडगुळं मडगुळं हे वाक्य न चुकता न थांबता 10 वेळा म्हणायचं. अडगुळा मडगुळ, अडगुळा मडगुळ, अडगुळा मडगुळ, अडगुळू मडगुळ, अडगुळू मडगुळ, अडगुळू मुडगळ, अडगुळ मगळ. गुरु शुक्र मंगळ सुरू, रविवार सोमवार. जावयाला विचारतो काय म्हणणं आहे तुमचं? नाही, हे तुम्ही सांगितलं तेव्हाच मला माहिती होतं बक्षीस गेलं. तरी म्हटलं प्रयत्न करून देत. नाही, पण मला काय वाटतं, चला तुम्ही तुमच्याबद्दल आता हे म्हणाले की ज्या क्षणी ही शिक्षा आली त्या क्षणी त्यांना कळलं की बक्षीस गेलं. पण एक संधी आहे. तुम्ही जर हे 10 वेळा म्हटलं ना न थांबता, तर ह्यांना माऊलीला बक्षीस मी म्हणायचं. हा, वेळ सुरू झाली. 1 2 3. अडगुळ मडगुळ, 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 अडगुळ मडगुळ. अभिनंदन. चला, हे पहिलं बक्षीस त्यांनी मिळवून दिलं. पण सासूबाईंना मदत केल्याबद्दल हे बक्षीस मी तुम्हाला नाही देणार, सासूबाईंना देणार. चला, एक कुठलाही अंक सांगा 1 ते 10 मध्ये. 7.
एका मिनिटात 5 संत्र्यांची आवरणं काढणं किंवा 5 संत्री सोलायची आहेत. बघूया. तुमची वेळ सुरू होते आत्ता. एका मिनिटात 5 संत्री सोलायची आहेत. एकाला 10 सेकंद. 10 सेकंद झाली. 1 लवकर लवकर. 40 सेकंद झाली. 20 सेकंद राहिलेली आहेत. 10 लवकर 9 लवकर. 8 7 6 चल 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 चल. 5 4 3 2 टाकात. 1 झालं झालं. क्या बात आहे. अभिनंदन. हे बक्षीस तुमच्यासाठी. पण त्या दरम्यान कधी तुमचं बोलणं झालं नाही? खरं सांगू तर बहुतेक फोन करायचा घरी. हो ना. हो तेव्हा काय हो? लँडलाईन होते ना. आता सांगा. आता बोलाच. आणि हसमुख भाई हे काय म्हणून विचारायचं. फोन करू. मग शेवटी ते एकदा त्या भावाने वैतावून सांगितलं की हसमुखबाई मर गया. ते सांगितलं ॲडमिट आहे. अच्छा तू बी तेच बघतोयस ना जे मी बघतोय? वय काय भानगड काय मामा हा काय चाललंय ते कळायला पाहिजे बरं का. अच्छा तुला एक अनुभवाची गोष्ट सांगतो बरं का. जेव्हा घरातल्या बायका एकमेकींमध्ये काहीतरी खुसूर पुसूर करतात का नाही नवऱ्याचं काही खरं नाही. राग गेलाय ना तुझा तर मग सौमित्रशी एकदा बोलतेस का? तुम्ही सगळेजण माझ्याशी बोललात. मी माफ केलंय तुम्हाला. यापुढे सौमित्राचं नाव काढायचं नाही. मला सगळं काल गॅरी इथे का आला होता आणि मला न भेटता का गेला आणि तुम्ही मला कोंडून का ठेवलं होतं सांगा आत्ताच्या आत्ता. अगं नापास होतील तुझ्या वर्गातली मुलं एवढं ओरडशील तर. ना गॅरी बरोबर ना काहीतरी प्लॅन ठरलाय आणि तो यांच्या डोक्यामध्ये. मी पण तो प्लॅन फाइंड आउट करणार. तुला मी चांगला ओळखून आहे गुरु. राधाच्या आयुष्यात सुख येऊ द्यायचं नाहीये तुला. तिला कुठल्याही प्रकारचा आनंद मिळू द्यायचा नाही एवढा एकच हेतू आहे तुझा. बाकी काही नाही. हेच हवं होतं ना तुला. आणि मी सुद्धा आता अमेरिकेला कायमचा निघून जाणार आहे. मग काही प्रश्नच येत नाही. अरे यार हाच निघून गेला तर कसं होईल. याच्या आणि राधिकाच्या मागे सगळ्यांना बिझी करून सगळे गाफील असताना पैसे चोरायचे होते ना मला. नाही नाही सौमित्र काही करून मी तुला जाऊ देणार नाही. तिच्या अंगावरसून नारळ काढ रे. काय झालं माका? बाधा झाली याड लागला माका? तुमका पण असंच वाटतं काय की माझ्यावर कोणीतरी काहीतरी फिरवलं नाही? अहो आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकते. कळत तरी कोण आता? एवढं अवघड धर्मसंकट पण दादासाहेबांनी ते लीलया सोडवलं. अहो तुमचे दादासाहेब आहेतच तसे. हो 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 नवऱ्याचं कौतुक राहू द्या. चला आता अभिषेक सुरू होईल. छत्रपती होतो शंभू छत्रपती होतो रे. त्याच्या वाटेन सिंहासनाकड जातो रे. महाजन वकिलांनी सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स आता तयार सुद्धा केले असते. तुझा प्लॅन वर्क झाला विक्रांत. क्या बात. ते होणारच रे. पैसे तर काय मला कसे मिळत आले असते. दादासाहेबांनी जो माझा अपमान केला होता त्याचा बदला घेतल्याशिवाय मला स्वस्थ बसता येणं शक्यच नव्हतं. अहो तुम्ही कशाला करताय स्त्री? कसलं म्हणजे? अहो आज सरपंच म्हणूनचा पहिला दिवस आहे तुमचा. तेव्हा आमच्या सरपंच बाई कटात दिसा पाहिजे का नको? ती काही ऐकूच नका तुम्ही.